नमस्कार श्रोते हो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही खूप मेहनत करता पण यश हाताशी येऊनही निसटते. घरात सतत वादविवाद होतात, आरोग्याच्या समस्या संपत नाहीत किंवा कोणतेही काम पूर्ण होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे, कधी तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी अदृश्य शक्ती तुमचं काम अडवत आहे. श्रोते हो, याचं कारण अनेक वेळा पितृबंधन किंवा पितृदोष असू शकतं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृबंधन म्हणजे नेमकं काय, ते कसं ओळखायचं आणि सर्वात महत्त्वाचं स्वधा स्तोत्राच्या माध्यमातून त्यातून मुक्त कसं व्हायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतो. आता बघूया पितृबंधन म्हणजे काय. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, बंध म्हणजे फक्त साखळी नाही, तर तो आहे ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा. आणि पितृ म्हणजे आपले पूर्वज, आजोबा, पणजोबा आणि त्याही आधीच्या पिढ्या. सनातन धर्मानुसार पितर हे आपल्या कुटुंबाचे अदृश्य रक्षक असतात. ते आपल्याला मार्गदर्शन करतात, आशीर्वाद देतात. पण जेव्हा त्यांच्या कृपेचा प्रवाह थांबतो किंवा कमकुवत होतो, तेव्हा तयार होते पितृबंधन. उदाहरण समजून घ्या. जसं झाड हिरवं असतं पण मुळामध्ये अडथळा आला तर ते फळ देत नाही, तसंच आपण प्रयत्न करत असतो पण यश मात्र मिळत नाही. पितृबंधन कसं निर्माण होतं? पितृबंधन अचानक होत नाही, त्यामागे काही कारणं असतात. पहिलं म्हणजे अज्ञान किंवा दुर्लक्ष. श्राद्ध, पितृपक्ष, तर्पण कधीच न करणे. नकारात्मक ऊर्जा, घरात सतत एकमेकांचा मत्सर, द्वेष किंवा चुकीचे काळ्या जादूचे प्रयोग. तिसरं म्हणजे स्थानाचा प्रभाव. घर, स्मशान, नदी किंवा जुन्या विहिरीजवळ असणे. चौथं म्हणजे वंश परंपरागत दोष, पूर्वजांचे अपूर्ण कर्म, पूर्वजांनी काही केलेल्या चुकीच्या गोष्टी. उदाहरणार्थ, जर एखाद्या घरात पिढ्यानपिढ्या वाद, राग, खोटेपणा असेल तर त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवर होतो. पितृबंधनाच्या अवस्था काय असतात? पितृबंधन 3 प्रकारचे दिसते. द्वार अडथळा, घरात बेचैनी किंवा भीती. दुसरं म्हणजे निष्क्रिय अवस्था, पितर आहेत पण मदत करू शकत नाहीत. लग्नात अडथळे येतात आणि संततीमध्ये समस्या येते. अंशतः अडथळा तिसरं, कधी काम होतं कधी अडतं, जीवनात अस्थिरता निर्माण होते. ओळख कशी करावी? आता हे कसं ओळखायचं? काही संकेत: कामात तुमच्या सतत वारंवार काहीतरी अडथळे येत राहतात. स्वप्नात तुम्हाला तुमचे पूर्वज दिसणे. अमावस्येला घरामध्ये सतत तणाव, भांडणं, वादविवाद असणं. पिढ्यानपिढ्याच्या समान समस्या असतात. म्हणजे एखाद्या पिढ्यामध्ये एखाद्या घरातल्या स्त्रीला जर वैधव्य किंवा अपंगत्व आलं तर पुढच्या पिढीमध्ये पण त्या पिढीतल्या एखाद्या स्त्रीला तोच प्रॉब्लेम होणं. उदाहरणार्थ, जसा नदीचा प्रवाह अडतो तसं जीवनात अडथळे निर्माण होतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या पितृबंधन नसते. कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे कर्म, मानसिक ताण, आरोग्य, आर्थिक समस्या. म्हणून अंधश्रद्धा नको, संतुलित विचार ठेवा. उपाय आहे का या गोष्टीला? हो, नक्कीच आहे. पितृपक्ष स्मरण करा, तीळ अर्पण करा, दानधर्म करा, घरात सकारात्मक वातावरण ठेवा. आणि यामध्ये सर्वात प्रभावी उपाय आहे स्वधा स्तोत्र. स्वधा स्तोत्र परिचय बघूयात आपण. स्वधा म्हणजे फक्त शब्द नाही, ती आहे एक दिव्य शक्ती. ती पितृदेवतांना तृप्त करणारी देवी आहे. तिचं नाव आहे स्वधा. श्राद्ध करताना स्वधा उच्चारल्यावर अर्पण थेट पितरांपर्यंत पोचते. हे स्तोत्र ब्रह्मदेवानी रचलेले आहे. स्वधा स्तोत्राचे फायदे काय आहेत? स्वधा उच्चारल्याने तीर्थस्थानाचे पुण्य मिळते. वाजपेय यज्ञा इतके फल मिळते. 3 वेळा स्मरण केल्याने पूर्ण श्राद्ध फल मिळते. 100 श्राद्धांचे पुण्य मिळते. उत्तम जीवनसाथी आणि संतती प्राप्त होते. आता कधी करायचं हे? वेळ कुठली आहे? साधनाविधी कसा आहे? तर वेळ आहे अमावस्येला सुरुवात करायची किंवा सोमवारी. स्थान शांत जागा तुमच्या घरातील. संकल्प करा, गणेश वंदना करा, स्तोत्रपाठ 1, 11 किंवा 21 वेळा करा. शेवटी पाणी अर्पण करा. वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे याच्या मागचा? मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा. स्वधा या शब्दाचे स्पंदन मेंदू शांत करते, घरातील ऊर्जा सुधारते, मानसिक स्थिरता देते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, स्वधा म्हणजे शब्द नाहीत, तर तो एक संपूर्ण देवतांना तृप्त करणारा पाठ आहे. तो पाठ आता आपण बघूया. ब्रह्मोवाच,
स्वधोच्चारण मात्रेन तीर्थस्नायी भवेन्नर मुच्यते सर्व पापेभ्यो वाजपेय फलं लभेत स्वधा स्वधा स्वधेत्येव यदि वारत्रय स्मरेत श्राद्धस्य फलं वाप्नोति कालस्य तर्पणस्य च श्राद्धकाले स्वधा स्तोत्र यः शृणोति समाहितः लभ्येच्छाद्वशताना च पुण्यमेव न संशयः स्वधा स्वधा स्वदेत्येव त्रिसन्ध्यय पटे नरः प्रिया विनीता स लभेत साध्वी पुत्रं गुणान्वितं पितॄणा प्राणतुल्यात्व द्विजजीवनरूपिणी श्राद्धानिष्ठातृदेवीच श्राद्धादीना फलप्रदां बहिर्गच्छ मन्मनस्सः पितॄणा तुष्टिधेतवे संप्रीतये द्विजातीना गृहिणा वृद्धिहेतवे नित्यात्वं नित्यस्वरूपासि गुणरूपासि सुव्रते अविर्भावस्थिरो भावः सृष्टोच्च प्रलये तव ओम स्वस्तिच्च नमः स्वाहा स्वधात्तं दक्षिणा तथा निरूपिता चतुर्वेदे षट् प्रशस्ताच्च कर्मिणां पुरासित्व स्वधा गोपी गोलोके राधिका सखी धृतोरसि स्वधात्मानं कृतं तेन स्वधा स्मृता इत्येव मुक्ता स ब्रह्मा ब्रह्मलोके च संसदि तस्थोच्च सहसा सद्या स्वधा साविर्बभूवः तदा पितृभ्या प्रददो तामेव कमलाननामता सम्प्राप्य ययुत्सेच्च पितरच्च प्रहर्षिताः स्वधा स्तोत्रमिदं पुण्यं यः शृणोति समाहिता स स्नाताः सर्वतीर्थेषु वेदपाठफले लभेत इति श्रीब्रह्मवैवर्त महापुराणे प्रकृतिखंडे ब्रह्माकृतं स्वधा स्तोत्र संपूर्णम. वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे या पाठीमागचा? मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा. स्वधा या शब्दाचे स्पंदन मेंदू शांत करते, घरातील ऊर्जा सुधारते, मानसिक स्थिरता देते. श्रोते हो, पितर आपले शत्रू नाहीत, ते आपले रक्षक आहेत. भीती ठेवू नका, श्रद्धा ठेवा, योग्य मार्ग निवडा आणि तुमचं जीवन नक्की बदलू शकतं. जर तुम्हाला अशाच प्रकारचे पितृदोष उपाय, राशी भविष्य, रोजचे पंचांग आणि प्रभावी स्तोत्रे शिकायचे असतील तर आत्ताच व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला रोजचे पंचांग, राशी भविष्य, लाईव्ह सेशनची लिंक, स्तोत्र शिकण्यासाठी मार्गदर्शन हवे असेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. त्याची लिंक मी खाली कमेंटमध्ये दिली आहे. आणि लक्षात ठेवा, कधीकधी समस्या तुमच्यात नसते, ती तुमच्या ऊर्जेमध्ये असते. आणि योग्य मंत्र, योग्य श्रद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्रीराम. धन्यवाद.